च्या कार्यक्रमाला उपस्थित संसदेतील माझे सहकारी खासदार सुभाष भामरे, आदरणीय श्री पटेल, आमदार श्री जयकुमार रावल, त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष श्री सुभाष सेठ, श्री प्रकाश पाठक, श्री देवी जैन, त्याचप्रमाणे संस्थेचे सर्व सन्मान्य पदाधिकारीगण आणि उपस्थित सर्व बांधवांनो आणि बहिणींनो, 105 वर्षापूर्वी या संस्थेची स्थापना झाली आणि आज विशेष रूपाने या अनेक वर्षामध्ये अनेक चांगल्या नागरिकांना संस्कारित करून त्यांना चांगलं व्यक्तित्व, चांगले नागरिक निर्माण करण्याचं भक्कम काम संस्थेने अतिशय समर्पित आणि सामाजिक भावनेतून केलं. स्वाधीनतेच्या आधी आपल्या देशभक्त लोकांच्या मनामध्ये ही भावना होती की आपल्या देशातली भविष्यातली पिढी ही अशी आपण तयार करू की जी ज्ञानाने पण सर्वश्रेष्ठ राहील आणि इंग्रजांच्या शासन व्यवस्थेच्या विरुद्ध संघर्ष देखील करू शकेल. लोकमान्य टिळकांपासून तर आगरकरांपर्यंत त्यावेळी एक चर्चा होती की राजकीय स्वातंत्र्य पहिले पाहिजे की सामाजिक सुधारणा पहिले केल्या पाहिजे. आगरकर मंडळी विशेषतः या आग्रही होते की जोपर्यंत सामाजिक सुधारणा होत नाही तोपर्यंत राजकीय स्वातंत्र्य काय उपयोगाचं आहे. परंतु लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वाखाली या देशाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे याकरता महात्मा गांधींपासून तर अनेक देशभक्तांनी, क्रांतिकारकांनी आपलं जीवन समर्पित केलं आणि त्या समर्पणातून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. पण आज जरी आपण स्वतंत्र भारताचे नागरिक असलो तरी महात्मा गांधींनी सांगितल्याप्रमाणे जे रामराज्य निर्माण होणार आहे स्वातंत्र्यानंतर, जे सुराज्य निर्माण व्हायचं आहे त्यात आपल्याला अजून जास्त काम करण्याची आवश्यकता आहे. आणि हे सगळं जे काही आहे हे तेव्हाच संभव होणार आहे की ज्या देशाचं भविष्य जाणायचं असतं त्या देशामध्ये कोणत्या प्रकारचं शिक्षण उपलब्ध आहे आणि त्या शिक्षणातून कोणत्या प्रकारचे नागरिक तयार होत आहेत यावरच त्या देशाचं भविष्य अवलंबून असतं. एखाद्या देशामध्ये किती नदी नाल्या आहेत, पर्वत आहेत, खनिज संपत्ती आहे, आर्थिकदृष्ट्या किती भरभराटीला आलेला आहे, हे जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच त्या देशामध्ये व्यक्ती निर्माण करणारं शिक्षण देखील महत्त्वाचं आहे. आणि शिक्षणातून संस्कार मिळतात आणि संस्कारातून व्यक्तित्व तयार होतं आणि व्यक्तित्वातूनच नेतृत्व, कर्तृत्व आणि व्यक्तिमत्व उदयाला येतं. आणि त्यामुळे त्या काळच्या शिक्षण संस्थांच्या स्थापनेमागेचा उद्देश हा नक्कीच देशाकरता भविष्यातले चांगले नागरिक, संस्कारित नागरिक तयार करणं हा उद्देश होता. आणि त्या भावनेतून ज्या शिक्षण संस्था स्थापन झाल्या त्या शिक्षण संस्थांपैकी ही देखील एक संस्था आहे. हा 105 वर्षाचा गौरवशाली इतिहास संस्थेला आहे आणि निस्पृह निस्वार्थी भावनेने हे कार्य आज देखील सुरू आहे. खरं म्हणजे आपल्या देशामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये स्वातंत्र्यानंतर एक महत्त्वाची घटना घडली की सरकारजवळ पैशाची कमी आहे आणि त्यामुळे सरकारने शिक्षणाचा खर्च केला पाहिजे ही स्वाभाविक अपेक्षा होती. पण पहिल्या काळामध्ये, पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये सकल उत्पन्नाचं 3% 10% उत्पन्न शिक्षणावर खर्च झालं. पण हळूहळू हे कमी होत गेलं. याचं कारण गावात जायला रस्ते नव्हते, प्यायला पाणी नव्हतं आणि म्हणून हळूहळू विनाअनुदान तत्वावर देखील शिक्षणाचा विकास करण्याची संकल्पना पुढे आली. आणि त्यामुळे जे निस्पृह निस्वार्थी भावनेने त्या काम करत होते त्या सगळ्या मंडळींना वाटायचं की आता लोकांकडनं आपण पैसे घेऊन कसं काम करायचं. पण आज आपल्या देशाची सामाजिक आणि आर्थिक स्थिती लक्षात घेता जो देऊ शकतो त्याच्याकडनं घेतलं पाहिजे आणि जो गरीब आहे, शोषित आहे, पीडित आहे, दलित आहे, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे त्याला शक्यतो निशुल्क शिक्षण दिलं पाहिजे. तेव्हाच शिक्षणाचा विकास होऊ शकतो. आणि म्हणून ज्यावेळी इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज याची सुरुवात झाली
आज देखील देशामध्ये 9 लाख डॉक्टरांची कमी आहे. पण आज प्रायव्हेट मेडिकल कॉलेज सुरू झालं आहे आणि मेडिकल कॉलेजमुळे शासकीय कॉलेजच्या बरोबरीने प्रायव्हेट मेडिकल कॉलेजनी देखील उत्तम चांगली कॉलेजेस उभे केली, हॉस्पिटल्स उभे केली. पण यातला एक कुठेतरी इक्विलिब्रियम मेंटेन करत असताना स्वाभाविकपणे आपल्याला समाजाचा, शिक्षणाचा, शैक्षणिक मूल्यांचा आणि भविष्यातले जे विद्यार्थी निर्माण त्यांचा सगळ्यांचा विचार करणे आवश्यक आहे. मला अतिशय आनंद आहे की देशातलं असं यशस्वी मॉडेल ज्यांनी आपल्या शिक्षण संस्थेत उभं केलं त्यापैकी अमरीशभाई इथे उपस्थित आहेत. त्यांनी जी संस्था उभी केली त्या संस्थेमध्ये त्यांनी वर्ल्ड क्लास संस्थाही उभी केली, गुणवत्ताही मेंटेन केली आणि मेरिट पण मेंटेन केला आणि त्याचबरोबर त्यांनी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं शिक्षण उपलब्ध करून दिलं. आज देशामध्ये मोठ्या प्रमाणावर शिक्षण क्षेत्रामध्ये जे निस्पृह निस्वार्थी भावनेने काम करतात, व्रतस्थ संस्था आहेत, त्यांनी देखील थोडंसं प्रोफेशनल अप्रोचमध्ये विचार करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून जे देऊ शकतात त्यांच्याकडनं घेतलं पाहिजे. आणि समाजातल्या दानशूर लोकांनी, अशाच काम करणाऱ्या लोकांना राजाश्रय कमी आहे तर लोकाश्रय जर मिळाला तर या संस्था चांगलं काम करू शकतात. मी अग्रवाल परिवाराला विशेष रूपाने धन्यवाद देईल की त्यांनी हंसराजांच्या स्मरणार्थ संस्थेला मोठी देणगी दिली आणि खरोखर या देणगीचा सदुपयोग होणार आहे. कारण ही संस्था, हिचा जो वारसा आहे, हिचा जो इतिहास आहे तो नक्कीच गौरवशाली आहे आणि त्यामुळे समाजहिताकरता, राष्ट्रहिताकरता शिक्षण क्षेत्रामध्ये संस्कार करून चांगले नागरिक तयार करण्याकरता ही संस्था आजपर्यंत काम करत राहिली आहे आणि पुढेही करेल. पण काळाच्या ओघामध्ये जे काळ आहे ते आज नाही, आज आहे ते उद्या नाही. काळ बदलत असतो पण बेसिक गोष्टी बदलत नसतात. पाठक साहेब इथे उपस्थित आहेत, तेही पण संघाचे स्वयंसेवक आहे, मी पण आहे. पण काळाच्या ओघामधलं परिवर्तन जे असतं त्याचा नीट प्रकारे समजून घेण्याची आवश्यकता आहे. एक काळ असा होता की कॉम्प्युटरला लोकांनी विरोध केला, पण आज सॉफ्टवेअर आणि कॉम्प्युटर हार्डवेअर आज आपला आत्मा बनलेला आहे. जगामध्ये भारताला मान्यता मिळाली याचं कारण मला जपानच्या प्रधानमंत्र्यांनी विचारलं कि गडकरी जी एक बताइए कि आपके देश में जो सॉफ्टवेयर इंजीनियर्स हैं इनके शरीर में कोई मैथमेटिक्स के जीन्स है क्या, ये इतने हुशार कैसे. आज जगामध्ये, अमेरिकेमध्ये, युरोपियन राष्ट्रात सगळीकडे आपले सॉफ्टवेअर इंजिनियर देशाकरता काम करतात. मी आत्ताच 5-6 दिवसापूर्वी इंटेल कंपनीचे वर्ल्ड चेअरमन पॅट्रिक म्हणून मला भेटले. मी आणि आमचे IT मिनिस्टर आणि वैष्णवजी, राजीव चंद्रशेखरजी, जितेंद्र सिंगजी अशी चर्चा झाली आणि मी त्यांच्याशी बोलत होतो. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सेमी कंडक्टरचं देशात शॉर्टेज आहे. तर त्यांनी मला सांगितलं की वॉशिंग मशीनपासून सगळीकडे सेमी कंडक्टर लागतं. आज देशाला गरज आहे, जगाला गरज आहे, शॉर्टेज आहे, पण आज आपल्याकडे ते उपलब्ध नाही. तर मला पॅट्रिक यांनी सांगितलं की नितीनजी आपको पता है मी ट्रान्सपोर्ट मंत्री आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे त्याने मला सांगितलं की पुढची जी गाडी येणार आहे ती व्हील ऑन कॉम्प्युटर, म्हणजे कॉम्प्युटरवर चाकं फिट होणार आहेत अशी गाडी येणार आहे. त्यामुळे इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च, स्किल्ड अँड सक्सेसफुल प्रॅक्टिसेस, मी नेहमी सांगतो वी नेम इट ॲज नॉलेज अँड कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ इज द फ्युचर फॉर द कंट्री. आणि म्हणून जे स्किल्ड आहे, एज्युकेशन आहे, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त चांगलं शिक्षण हे आपल्या भविष्यातल्या पिढीला मिळालं पाहिजे. आणि ते मिळत असताना इंग्लिश मिडियममध्ये आता CBSEचे कोर्सेस सुरू झाले. केंद्रीय विद्यालयाचे ॲडमिशन करता लोक आमच्याकडे चक्रा मारतात आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शिक्षणाची गुणवत्ता ही वाढली पाहिजे आणि शिक्षणाचं सार्वत्रिकरणही झालं पाहिजे. आणि जर गुणवत्ता वाढवायची असेल तर आपल्याला नवीन नवीन कोर्सेस, नवीन नवीन टेक्नॉलॉजी, नवीन नवीन नॉलेज हे स्वीकारलं पाहिजे आणि ते आपल्या भविष्यातल्या पिढीपर्यंत पोहोचवलं पाहिजे. पण हे करत असताना आपलं साहित्य, आपली संस्कृती, आपली कला, आपला इतिहास, आपली विरासत, आपले संस्कार हे विसरता कामा नये. रामायण असेल, महाभारत असेल, छत्रपती शिवाजी महाराज असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, आपले सामाजिक आर्थिक विचार असतील, सोशल इक्वॅलिटी, इकॉनॉमिक इक्वॅलिटी,
सामाजिक समता, आर्थिक समता या दोघांच्या आधारावर समाजातून छुवाछूत, अस्पृश्यता, जातीयता नष्ट करून सोशल इक्वॅलिटी आणि इकॉनॉमिक इक्वॅलिटीच्या आधारावर असं शिक्षण आपल्याला देण्याची गरज आहे की आपण जगातली नंबर 1 ची आर्थिक महाशक्ती बनलो पाहिजे. विवेकानंदांनी हेच सांगून ठेवलं आहे की आपल्या इथे 18वं शतक जे होतं ते मुघल सल्तनतचं होतं. जिकडे तिकडे मुघल बादशहांचा बोलबाला होता. 19वं शतक जेव्हा आलं तेव्हा इंग्रजांचा युनियन जॅक सगळीकडे फडकत होता आणि 20व्या शतकामध्ये अमेरिका सुपर इकॉनॉमिक पॉवर झाली. तेव्हा विवेकानंदांनी शिकागोच्या भाषणात सांगितलं आणि त्यांनी सांगितलं होतं की 21वं शतक हे भारताचं आहे, हिंदुस्थानचं आहे. हे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजीचं आहे आणि म्हणून आपल्याला येणाऱ्या काळामध्ये जगाला नॉलेज ॲज ए पॉवर, आपल्याला जगाला जर प्रेरणा द्यायची असेल आणि हिंदुस्थानला घडवायचं असेल तर समाजातल्या शेवटच्या तळागाळातल्या माणसापर्यंत ज्ञान पोहोचवण्याची गरज आहे. पण एकच गोष्ट महत्त्वाची आहे जी या शिक्षण संस्थेची सगळ्यात मोठा वारसा आहे. ती गोष्ट अशी आहे की मी इंग्लंडमध्ये गेलो होतो. इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये मला भाषण देण्याची संधी मिळाली आणि भाषण दिल्यानंतर प्रधानमंत्र्यांकडे चहा प्यायला गेलो तर प्रधानमंत्री आणि विदेश मंत्री होते. त्यांनी मला एक प्रश्न विचारला की तुमच्या देशातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न कोणता आहे. त्यांना स्वाभाविक माहिती होतं की पॉप्युलेशन खूप मोठी आहे, त्यामुळे गरिबी आणि भूकमरी ही सगळ्यात मोठी समस्या. मी त्याला म्हटलं गरिबी आहे, भूकमरी आहे, बेरोजगारी आहे. त्यांनी मला दुसरा प्रश्न विचारला, मग तुमच्या देशामध्ये तुमची परिवार पद्धती कशी आहे. मी म्हटलं चांगली आहे. ते म्हणाले आमच्या इथे परिवार पद्धती उद्ध्वस्त झाली आहे. आमचे तरुण मुलं आणि मुली लग्न करत नाही, ते लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये राहतात आणि तुमचा देश गरीब असून तुमच्या देशामध्ये ही समस्या नाही आहे असं तुम्ही कसं म्हणता. मी म्हटलं ही नाहीच्या बरोबर आहे. म्हणजे हे कसं शक्य आहे. तेव्हा मी त्यांना उत्तर दिलं की भारतीय समाज व्यवस्था, आम्ही आमचे जे सामाजिक मूल्य आहे, पारिवारिक मूल्य आहे, ज्याच्यामध्ये आई वडील भाऊ बहीण परिवार ही जी परिवार जीवन पद्धती आहे आणि कुटुंब संस्कार आहे, त्याच्या आधारावर आम्ही गरीब जरी असलो तरी समाज म्हणून आम्ही एक आहोत. हीच आमच्या समाजाची विशेषता आहे. त्यामुळे जगातलं सर्वोच्च ज्ञान हासिल करत असताना आईवडिलांच्या बद्दलची श्रद्धा, परिवार पद्धतीबद्दलची आस्था, जीवन मूल्यांबद्दलची कटिबद्धता, पारिवारिक मूल्य, सामाजिक मूल्य, सांस्कृतिक मूल्य, व्हॅल्यूज आणि या व्हॅल्यूज कोणत्या आहे त्याच्या आधारावर समाजातल्या शिक्षण संस्था चालल्या पाहिजे. खरं बोललं पाहिजे असं सांगून होणार नाही. खरं बोलणं याचं आचरण जीवनात केलं पाहिजे. मोठ्यांचा आदर केला पाहिजे, गुरुजनांचा आदर केला पाहिजे, आईवडिलांचा आदर केला पाहिजे. हे भिंतीवर लिहून केवळ चालणार नाही, तर व्यक्तिगत जीवनामध्ये त्याचं आचरण केलं पाहिजे. आणि म्हणून आपला इतिहास, संस्कृती, विरासत आणि त्याचबरोबर जीवन मूल्य, पारिवारिक मूल्य, त्याचा मिळालेला वारसा आणि त्याच्या आधारावर ज्ञान, विज्ञान, तंत्रविज्ञान, इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च, स्किल्ड, सॉफ्टवेअर, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, सगळ्या प्रकारचं तत्त्वज्ञान या दोघांची सांगड घालून पुढे जावं लागणार आहे. ओल्ड इज गोल्ड म्हणूनही चालणार नाही आणि ओल्ड इज नॉट युजफुल म्हणूनही चालणार नाही. व्हॉट एव्हर द ओल्ड विच इज गुड यू हॅव टू ॲक्सेप्ट इट आणि व्हॉट एव्हर द गुड विच इज प्रेझेंट इन द फ्युचर यू हॅव टू ॲक्सेप्ट इट. आणि दोघांचा समन्वय करून मग देशाला आणि समाजाला पुढे नेण्याचं काम करावं लागणार आहे. मला विश्वास आहे या दोन्हीचा संगम या शिक्षण संस्थेमध्ये ही व्यावसायिक शिक्षण संस्था नाही आहे. मी महाराष्ट्रामध्ये आमदार होतो त्यावेळी एकदा गमतीने म्हटलं होतं की विना अनुदान ही राज्य सरकारची इंडस्ट्रीयल पॉलिसी आहे. पण त्यामधून काही चांगल्याही गोष्टी घडलेल्या आहेत. त्यामुळे या दोघांमधलं जे काही वाईट असेल ते सोडून चांगलं मॉडेल तयार करून शिक्षणातल्या गरिबाच्या शेवटल्या माणसापर्यंत त्याला ज्ञान पोहोचवणं, संस्कार पोहोचवणं, त्याचं व्यक्तिमत्व जे आहे ते संस्कारांनी प्रगल्भ आणि संपन्न करणं आणि त्यातून समाज उभारणं आणि राष्ट्र उभारणं हेच आपल्या सगळ्यांचं मिशन आहे. आणि तेच मिशन ही संस्था चांगल्या प्रकारे करत आहे. आणि म्हणून मी धावपळीत असताना देखील मुद्दामून वेळ काढून याला आलो. माझ्या आपल्या सगळ्यांना, संस्थेच्या शिक्षकांना, विद्यार्थ्यांना
या सगळ्यांना इतक्या अनेक वर्षापासून आपण कार्य करताय त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा. हंसराजजी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ या BEd कॉलेज करता त्यांनी अनुदान दिलं त्याबद्दल अग्रवाल परिवाराला धन्यवाद. आणि संस्थेचे अध्यक्ष आणि पदाधिकारी आणि शिक्षक वृंद यांच्या नेतृत्वाखाली हे मिशनरी कार्य असंच भविष्यात चालत राहील त्याच्याकरता मनापासून हृदयातून खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझं भाषण संपवतो. धन्यवाद. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या केशरीराज चॅनलला सबस्क्राईब करा. लाईक करून नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करा. तसेच चॅनलवरील बातम्या आवडल्यास शेअर करायला विसरू नका.